संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी सुरू आहे। विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी सुरू झाली आहे। सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे। सुनावणीला धनंजय देशमुख यांचीही उपस्थिती पाहायला मिळते। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे मात्र गैरहजर आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणीला सुरुवात झाली आहे। विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे। धनंजय देशमुख हे उपस्थित आहेत। चार्ज फ्रेम व्हायला पाहिजे। मागच्या वेळेस कोर्ट रजेवर असल्यामुळं ती तारीख पुढं दिलेली होती, ती तारीख आज आहे। आणि आजच्या सुनावणीत ज्या काही प्रोसेस आहेत, जे काही आरोपींच्या वकिलांनी जे काही मागणी केलेली आहे किंवा जे काही ॲप्लिकेशन दिलेले आहेत, त्यावर आज रीतसर सुनावणी होईल आणि ते आपण बघणार आहोत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। आमिर, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे, युक्तिवाद सुरू आहे, सविस्तर तपशील। नक्कीच ते संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा युक्तिवाद सुरू झालेला आहे। सरकारी वकील उज्ज्वल निकम आज गैरहजर आहेत। सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे हे यांचा युक्तिवाद सुरू आहे। विशेष म्हणजे ह्याच्यात सरकारी वकिलांना विचारण्यात आलेलं आहे की जे कागदपत्र आम्हाला मिळाले पाहिजे होते ते मिळाले नाही, असं आरोपीच्या वकीलकडून दावा करण्यात आला। आणि पेन ड्राईव्ह आतापर्यंत उपलब्ध झालं नाही, असं आरोपींच्या वकीलकडून कोर्टाकडे मांडण्यात आलेलं आहे। अजून हे युक्तिवाद सुरूच आहे। नेमकं आता पुढची तारीख काय येतील आणि युक्तिवाद काय झालं हे पुढे आपण लक्ष ठेवून आहोत। नेमकं काय होईल आपण हे सगळं सविस्तर लक्ष देऊनच आहोत। हे युक्तिवाद संपल्यानंतर आपण सविस्तर देणार आहोत। अगदी धन्यवाद आमिर, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।